नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनोट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनोट परिसरातील बातमी. अरे हिटलर जारी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मरेगा। जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मरेगा। तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं अरे चलेगी, बाबा साहब के देश में तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं अरे चलेगी, संविधान के देश में गुंडागर्दी नहीं चलेगी। नहीं चलेगी, नहीं चलेगी। इनकलाब जिंदाबाद। जिंदाबाद, जिंदाबाद। नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, नौजवानों के ऊपर लाठीचार्ज नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, अरे हिटलर जारी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे देश के हिटलर होश में आओ, होश में आओ, होश में आओ, अरे देश के हिटलर होश में आओ, होश में आओ, होश में अरे आओ। होश में तुमको आना होगा, आना होगा, आना होगा। इनकलाब जिंदाबाद। जिंदाबाद, जिंदाबाद। आज किनवट येथील जिजामाता चौक येथे दिल्ली येथील आंदोलकावर झालेल्या अमानुष अत्याचारासंदर्भात या ठिकाणी कामरेड अर्जुन आडे हे आपली माहिती देतील. सांगा सर, काय सांगाल आपण? देशातील कोट्यावधी विद्यार्थ्यांचं भविष्य वाचवण्यासाठी आणि मोदी भाजपा सरकारने गेल्या त्यांच्या 12 वर्षामध्ये साधारणतः 152 वेळेस पेपर फोडून करोडो विद्यार्थ्यांचं भविष्य बर्बाद केलेलं आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये सोनम वांचूक, आईशी घोष आणि दीपक दीपके अभिषेक दीपके यांच्या नेतृत्वाखाली शांतपणानं गेली 28 जून पासून आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहे. मोदी सरकारने कोणाशीही बोलायला तयार नाही. मोदी सरकार हे हिटलरशाही या देशावर चालवत आहे आणि म्हणून उपोषणकर्त्यांशी ताबडतोब बोलणं, ज्यांनी लाखो पोरांचं भविष्य बर्बाद केलाय, अशा धर्मेंद्र प्रधाननी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. ही एका छोट्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू झालेला होता. आज हा आंदोलन पूर्ण हिंदुस्थानाच्या विद्यार्थ्यांचं, युवकांचं आणि त्याचे जे पालक आहेत त्यांचं आता आंदोलन झालेलं आहे. काल आपण पाहिलं, परवा दिवशी 20 तारखेला भारत बंद आपण केला. भारतातले लाखो करोडो लोक, भारतातलं शिक्षण क्षेत्र, भारतातल्या तरुणांचा रोजगार आणि भारताचं संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर आले. तर या भारतीय जनता पक्ष RSS वाल्यांनी अतिशय शांतपणानं जंतर मंतरवर चाललेला जो आंदोलन होता त्याच्यामध्ये यांच्या भाड्याचे गुंड घुसवले, पोलिसांच्या वेशामध्ये RSSचे गुंड घुसवले आणि प्रचंड हिंसाचार केला. लाखो हजारो पोरांचे डोके यांनी फोडले, कोणाचे पाय तोडले आणि याच्यामध्ये 21 निष्पाप तरुण पोरांचा बळी नरेंद्र मोदीच्या सरकारने घेतलेला आहे. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये डाव्या पक्षाच्या वतीने, सर्व धर्मनिरपेक्ष पक्षाच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे. आणि म्हणून हा बंद यशस्वी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी मैदानात निघालेले आहोत. आणि या बंदच्या वतीनं नरेंद्र मोदी सरांना उशिरा त्यांना जाग आलेली आहे. त्यांनी आता फास्ट ट्रॅक कोर्टची भाषा बोलतोय, दोषींवर आता कारवाई करतो म्हणायला लागलेला आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे, जो नालायक शिक्षण मंत्री आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली लाखो करोड रुपयाचा घोटाळा संबंधित RSSच्या लोकांनी किंवा शिक्षण क्षेत्रात असलेले मोठमोठ्या चोरांनी केलेलं आहे, त्यांना ताबडतोब हुडकून सगळ्यांना जेलमध्ये घातलं पाहिजे. त्यांच्यावरती त्यांना बेल मिळणार नाही असे गुन्हे दाखल करा, ही मागणी आम्ही या ठिकाणी करतोय. धर्मेंद्र प्रधान ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे आणि आमच्या निष्पाप पोरांना ज्यांनी जखमी केलं, ज्यांना प्रचंड मारहाण केली
त्या अशा सर्व गुंड पोलिसांना आणि पोलिसांच्या वेशात असलेले जे गुंड आहे त्यांना शोधा आणि त्या सगळ्यांवर खटले भरा अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतोय. आणि जे आमचे 21 पोरं आज जीवदान दिलेलं आहे, ज्यांचा खून झालेला आहे, ज्यांचं निधन झालेलं आहे, त्या सर्वांचं घरातल्या सर्व लोकांचं पुनर्वसन करा. त्यांना एक रोजगार द्या, एक नोकरी द्या, त्यांच्या घराचं पूर्ण पालन पोषणाची जिम्मेदारी घ्या. ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहोत. तेव्हा यशफाई डिवाफाई सुरुवातीपासूनच या आंदोलनामध्ये मोठ्या ताकदीने असल्यामुळे आम्ही सुद्धा आज किसान सभेचा लाल मोठा घेऊन शेतकरी म्हणून पालक म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत. तेव्हा ताबडतोबीनं केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावा, जेणेकरून समोरची बातचीत करण्यासाठी वातावरण तयार होईल आणि देशभर जे काही अशांतता पसरलेली आहे त्या अशांतता सत्ताधाऱ्यांच्या वतीने होतोय. गृहमंत्र्याचं काम आहे शांतता ठेवणं, जनतेचं काम नाही आहे. जनतेवर हल्ला करसाल, त्यांच्यावर लाठीचार्ज करसाल, त्यांचा पेपर फोडसाल, त्यांचं जीवन उद्ध्वस्त करसाल आणि सगळे आरोप आंदोलन करणाऱ्यावर टाकसाल. हे तुमचे नाटक चालणार नाही भावानो. आणि म्हणून भाजपा यशस्वाल्यांना खरं तर अक्कल आली पाहिजे की या देशामधला जो नौजवान पोरगा आहे, भविष्य आहे, त्याच्याशी खिलवाड करू नका. ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो आणि ताबडतोबीनं धर्मेंद्र प्रधान राजीनामा घ्या, नाहीतर मोदी राजीनामा द्या ही मागणी सुरू होईल, नाहीतर अमित शहा राजीनामा द्या ही मागणी सुरू होईल. येणाऱ्या 3 वर्षामध्ये तुम्हाला उकरून फेकल्याशिवाय मी राहणार नाही. ताबडतोब बोलणी करा आणि आमच्या पोरांना न्याय द्या ही मागणी आम्ही इथं करतो. इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब धन्यवाद. या किनोट न्यूजला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मोदी सरकार धर्मेंद्र प्रधान होश में आओ. पेपर फोडून करोडो रुपये कमावणारे गुंड सगळ्या गुंडांना जेलमध्ये घाला. डोके फोडणारे गुंड पोलिसांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनोट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.